सर, राहुल गांधी आज भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारपासून सुरू करतायत। याचा परिणाम येणाऱ्या इलेक्शनवर काय होईल का, आपल्याला काय वाटतंय का? राहुल गांधी आमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत आहेत। निश्चितपणानं त्यांचं या ठिकाणी येत आहे, चांगली गोष्ट आहे, स्वागतच आहे त्यांचं। स्वागत याच्यासाठी की त्यांना जरा दिसू द्या, इथले पब्लिक त्यांच्या आधी होत्या त्यावेळेला तिथले पब्लिक किती त्यांच्या बरोबर होती, त्याच्यानंतर कशी पब्लिक दूर गेली हेही दिसू द्या। आणि इथले जे मंत्री, त्यांनी ज्यांना मंत्री केलं होतं ते मंत्री सुद्धा या ठिकाणी काय काम करत होते ते पब्लिक या ठिकाणी बघून त्यांनाही लक्षात येईल की त्यांच्याबरोबर कशी माणसं आहे, कसल्या माणसांना ते देतात। आणि निश्चितपणानं या ठिकाणी मोदी साहेबांचं काम असेल, त्याचबरोबर या ठिकाणी राज्य सरकारचं काम असेल, मोठ्या प्रमाणामध्ये विकासाला गती मिळालेली आहे। कारण की या ठिकाणी विजेचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, अशा मोठ्या प्रमाणामध्ये किंवा उज्ज्वला योजना असेल, या योजना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राबवल्या गेल्या आहेत आणि जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मिळाल्या पण आहेत प्रत्यक्ष रीतीने। हे पूर्वी कधी घडलं नव्हतं। आणि त्याचबरोबर या ठिकाणी रेल्वेचं जाळं सुद्धा उभं राहिलेलं आहे। इथून रेल्वेमधून सर्वीकडे जाता येतं। रस्त्यांचं जाळं आहे मोठ्या प्रमाणामध्ये। नॅशनल हायवेज आपल्याकडे मंजूर झाले आहेत, काहींची कामं पूर्ण होत आली आहे, काहींची कामं सुरू आहे। आणि अशा पद्धतीने विकास जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये होतोय, त्यामुळे या ठिकाणी मोदी साहेबांच्या कामावर निश्चितपणानं या ठिकाणी लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून लोक भाजपच्या मागे भक्कमपणाने उभा आहे। त्याच्यामुळे राहुल गांधी आले काय, कोणीही आलं तरी या मतदारसंघावर काही फरक पडणार नाही। निश्चितपणानं या ठिकाणी भाजपचा उमेदवार दुप्पट मतानं निवडून या ठिकाणी येईल। नाही, हे बघा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींना न्याय देण्याचं काम मोदी साहेबांच्या सरकारनं आणि आमच्या महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे। त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात काय झालं आणि आताच्या काळात काय झालं हे निश्चितपणानं बघता येईल। त्यांनी इथे यायच्या अगोदर त्यांचे 2.5 वर्षामध्ये इथले आदिवासी मंत्री होते, त्यांनी इथल्या आदिवासींना काय न्याय दिला का हे त्यांनी विचारलं तर बरं होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।